गोकुळ सोबत गोकुल। इचलकरंजी सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाकडील 746 कोटी रुपयाचा निधी लाडकी बहीण योजनेस वर्ग केल्याच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयासमोर पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले व राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी सहाय्यक अनुदान 3,960 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यापैकी 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेला वर्ग करण्यात आला। तसेच आदिवासी खात्याकडील 3,420 कोटी रुपये सहाय्यक अनुदानातून 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहीण योजनेकरता वळवण्यात आला असून 746 कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागाला वर्ग केला गेला आहे। केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे आवश्यक असते। या समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास होणे या जातीवादी मानसिकतेतून त्यांच्या हक्काचा निधी इतर खात्याकडे वळवून त्यांना विकास योजनांपासून वंचित ठेवत आहेत। आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार संजय काटकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। यावेळी काटकर यांनी आंदोलकांच्या भावना राज्य शासनाकडे कळवू असे अभिवचन दिले। या आंदोलनात पॅथर आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट ममतेश आवळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव नितेश दीक्षांत, संतोष करात, बाळू कराळे, दीपक कांबळे, सुभाष कांबळे, नितीन घावट, अक्षय कदम आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।